हे काय आपलं बघा, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. आणि त्यावेळेस काय, काल बरेच लोक काय काय म्हणाले, चॅलेंजची भाषा दिली, काय काय म्हणाले, मी ऐकत होतो बाहेरून. आणि त्यावेळी देखील सभापती महोदय, वरळी देऊन दाखवा, वरळीतून तुम्हाला जायचंय, हे चॅलेंज आम्हाला दिलं होतं. सभापती महोदय, आमची प्रेत येतील, लाखो लोक येतील, तुमची प्रेत येतील, तो रक्ताचे सडे पडतील, या असल्या धमक्या दिल्या होत्या. पोस्टमार्टम करू, अमक करू, तमक करू. आमच्या महिला आमदारांना देखील सोडलं नव्हतं. काल ज्या पद्धतीने भाषा इथं झाली त्याबद्दल मी बोलतोय. सभापती महोदय, हा एकनाथ शिंदे एअरपोर्टला एकटा आला, बाजूला हेलिकॉप्टर होतं, मला पोलीस सांगत होते हेलिकॉप्टरने आपल्याला जायचंय. मी हेलिकॉप्टर मध्ये नाही बसलो, माझ्या गाडीत बसलो. होता माझ्या ओ परब साहेब, तिकडून मी एकटा आलो. खरं म्हणजे मी देखील काय कवी नाहीये. मी आणि एकनाथ शिंदे तसे हाडाचे शिवसैनिक आहोत, पण सत्तेत गेल्यानंतर ते कवी झाले, शेरशायरी त्यांना चांगली यायला लागली. मी एवढंच सांगेन की अपनी ही चालाकियों पे डालकर पर्दा, अपने ही चालाकियों पर डालकर पर्दा, चेहरे पर नकाब लिए फिरते हैं जिनके खुद के खाते बिगड़े हैं, जिनके खुद के खाते बिगड़े हैं वो दुनिया का हिसाब लिए फिरते हैं. हे काय आपलं बघा, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. आणि त्यावेळेस काय, काल बरेच लोक काय काय म्हणाले, चॅलेंजची भाषा दिली, काय काय म्हणाले, मी ऐकत होतो बाहेरून. आणि त्यावेळी देखील सभापती महोदय, वरळी देऊन दाखवा, वरळीतून तुम्हाला जायचंय, हे चॅलेंज आम्हाला दिलं होतं. सभापती महोदय, आमची प्रेत येतील, लाखो लोक येतील, तुमची प्रेत येतील, तो रक्ताचे सडे पडतील, या असल्या धमक्या दिल्या होत्या. पोस्टमार्टम करू, अमक करू, तमक करू. आमच्या महिला आमदारांना देखील सोडलं नव्हतं. काल ज्या पद्धतीने भाषा इथं झाली त्याबद्दल मी बोलतोय. सभापती महोदय, हा एकनाथ शिंदे एअरपोर्टला एकटा आला, बाजूला हेलिकॉप्टर होतं, मला पोलीस सांगत होते हेलिकॉप्टरने आपल्याला जायचंय. मी हेलिकॉप्टर मध्ये नाही बसलो, माझ्या गाडीत बसलो. होता माझ्या ओ परब साहेब, तिकडून मी एकटा आलो आणि तो इकडे जॉईन झाला. आणि माझ्या गाडीत मी बसलो, हेलिकॉप्टर बाजूला सारून वरळीतूनच गेलो. वरळी 2 ठिकाणी थांबलो, पण त्यामुळे त्यावेळी कुठं होते चॅलेंज देणारे, माझा सवाल आहे. आणि मग आम्हाला धमक्या देण्याच्या फंदामध्ये पडू नका. आम्ही करतो ते उघडपणे करतो. त्याला देखील काय म्हणतो, त्याला वाघाचं काळीज लागतं, ते आम्ही दाखवलंय. आणि म्हणून मी त्याच्यावर जास्त काय बोलत नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये ताकद आहे, जी काय आहे ती सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची. आमची ताकद दुसऱ्यावर आरोप करण्यासाठी, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी आम्ही वापरत नाही, तर या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी वापरतो. सोन्याचा तोंडा चंचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी मी अनेक वेळा सांगितलंय, आंदोलन करून जनतेसाठी, पोलिसांच्या लाट्याकाट्या खाऊन, या आयुष्यामध्ये चढ उतार बघून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि म्हणून मी आपल्याला इतर लोकांची घरं बुडवून, इतर लोकांचं नुकसान करून या ठिकाणी आम्ही आलेलो नाही, लोकांना मदत करून इथं आलो. आणि म्हणून घरादारावर तुळशी पत्र ठेवून रात्रंदिवस मेहनत करून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून याचा आम्हाला अभिमान आहे, याचं समाधान देखील आहे, याचा आनंदही आहे की आम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकलो, शेतकऱ्यांना मदत करू शकलो, लाडक्या बहिणींची योजना सुरू करू शकलो,
लेक लाडकी लखपती योजना सुरू करू शकलो, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करू शकलो, कितीतरी योजना आम्ही आणल्या, याचा आनंद आणि समाधान आहे. पण 4 वर्ष झाली तरी सुद्धा या धक्क्यातून विरोधक सावरायला तयार नाही, ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. किती वर्ष तीच जळजळ, किती वर्ष तीच मळमळ राहणार. मला कल्पना आहे महाराष्ट्रात गेल्या न शोभणारा प्रकार या गेल्या आठवड्यामध्ये नाशिकला घडलाय, संतापजनक आहे. त्यावर देखील काही सदस्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. घटना तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे, अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराष्ट्र शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण काही विकृत मनोवृत्तीचे लोक या वारशाला बट्टा लावण्याचं काम करतात. सभापती महोदय, त्यांच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या बाबतीमध्ये काल सविस्तर निवेदन केलेलं आहे. आणि म्हणून यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, यामध्ये राजकारण करता कामा नये आणि त्यांच्या नांग्या ठेचल्याच जातील. अशा प्रकारच्या कुठल्याही भोंदू बाबाला कुठल्याही प्रकारचा कोणी सोडणार नाही, अशा प्रकारचं काम हे सरकार करेल. आपण सगळे लोकप्रतिनिधी. खरं म्हणजे मी देखील काय कवी नाहीये. मी आणि एकनाथ शिंदे तसे हाडाचे शिवसैनिक आहोत, पण सत्तेत गेल्यानंतर ते कवी झाले, शेरशायरी त्यांना चांगली यायला लागली. हे त्यांचं रूप, बदललेलं रूप हे फार चांगलं आहे. आणि म्हणून शेवटच्या त्यांच्या ज्या 4 पंक्ती होत्या त्याच्यातल्या एका वाक्याचं उत्तर देतो की डरना हमारी फितरत नहीं, डरना हमारी भी फितरत नहीं. मी देखील समोरच बसलोय त्यांच्या, जे त्या संकटातनं ते गेले त्या संकटातनं मी पण गेलोय. पण डरना हमारी भी फितरत नाही. परंतु आजूबाजूला बसलेले किती लोक त्यावेळेला मातोश्रीवर रडलेत याचा साक्षीदार मी देखील आहे. आम्ही का जातोय हे रडत रडत सांगणारे लोक देखील मी बघितलेले आहेत. त्याच्यामुळे डरना हमारी फितरत नाही त्यांची नसेल, परंतु डरना किती लोकांची फितरत आहे नावं सांगून त्यांचं नुकसान करायचं हे नाही, मला सांगायचं नाही. कारण काय, नुकसान करायचं नाही. आता कदाचित पुढच्या, नाहीतर मी नावं सांगीन, पुढच्या येणाऱ्या मार्चच्या शेवटच्या रिशफलिंग मध्ये किती लोक बाहेर जातील मला माहित नाही. तुम्हाला त्रास नको म्हणून मी सांगत नाही, पण मी हे बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी डरना मान्य आहे. मला त्यांनी जे काय कविता सांगितल्या सगळ्या, बघा 2-3 गोष्टी आहेत. मला पण बोलायचं नव्हतं, कारण हा विषय बघा, मी कधी या सभागृहामध्ये आजचं माझं भाषण काढून बघा, मी सरकारला पॉझिटिव्ह ड्रग्सच्या बाबतीमध्ये नाही, मी विरोधी पक्ष नेता म्हणून बोलतोय, विरोधी पक्ष म्हणून बोलतोय की ड्रग्सच्या बाबतीमध्ये दारूच्या बाबतीमध्ये एक जनरेशन संपते. प्रतिनिधी त्या विरोधी पक्षाचा प्रतिनिधी मी ड्रग्सच्या बाबतीमध्ये, दारूच्या बाबतीमध्ये हे आपल्याला का सांगत होतो की त्याला आपल्याला एक पिढी वाचवायची आहे आणि त्यासाठी शासनाचं धोरण काय, या सगळ्या गोष्टी मी मांडल्या. याच्यात मी वैयक्तिक काही नाही. परंतु त्यांनी कालच्या सगळ्या निरोप समारंभाचे सगळे किस्से सांगितले, सगळ्या गोष्टी सांगितल्या. कोविडवरती पुस्तक, त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की ते काढा, त्याच्यात आमचं काही टाकू नका. परंतु त्याच्यात झालेल्या घोटाळ्यांमध्ये ज्या वेळेला त्यांची नावं आली होती ते आज किती लोक तुमच्या मांडीवर येऊन बसलेत, त्याचा देखील अभ्यास तुम्हाला करावा लागेल. पुस्तक जेव्हा काढताना बात निकलीये तो दूर तक जाएगी. हळूहळू मला पण तुमच्या सानिध्यात राहून मला पण समजायला लागलंय, बाहेर निकलीये तो दूर तक जाएगी. म्हणून त्यामुळे की आपण सरकार आहात, आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत. आमचं काम आहे की लोकांच्या ज्या काही गोष्टी असतील आपल्यासमोर नेणं आपलं काम आहे. सरकार चांगलं जे काय काम करतंय ते सांगणं. आपण सांगितलं की विरोधी पक्ष नेता कमजोर, विरोधी पक्ष कमजोर आहे, संख्या कमी आहे, मान्य आहे. परंतु आज कशाला पाहिजे, आपल्या आपसापसातच विरोधी चाललंय. विरोधी पक्षाचं काम काय राहिलेलं नाहीये, तुमच्यातच विरोधी पक्ष राहिलाय, आपसातच भांडताय तुम्ही आणि अख्खा महाराष्ट्र बघतोय. या सभागृहामध्ये 1 वर्ष 1 महिना हे अधिवेशन चाललं,
या अधिवेशनात काय बघितलं लोकांनी? विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारीच लोक काम करतायत. आम्हाला संधीच दिली नाहीये विरोधी पक्षाचं काम करायला, कारण त्याची जागा आपणच घेतली आहे. मार खायची कशाला बोलायला लावताय? कशाला बोलायला लावताय? या सभागृहात काल काय झालं ते मी बोललोय ना. मग आम्ही देखील या विषयात बोलू इच्छित नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आपले मुद्दे ठेवलेले आहेत, आपण त्याच्यावरती रिप्लाय दिलेला आहे. कळसकरच्या बाबतीमध्ये आपण जरी सांगितलेलं असेल तरी देखील कळसकरांच्याकडे तक्रारी ह्या काय माझ्याकडे आलेल्या नाहीये, या मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या तक्रारी आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या खोट्या असतील तर त्याच्यावरती आपण कारवाई करायला पाहिजे. या मुख्यमंत्र्यांकडे गेल्या, या माझ्याकडे नाही आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गेलेली कॉपी माझ्याकडे आली. त्यामुळे त्या तक्रारीच्या बाबतीत आणि अशा वेळेला जसं तक्रारी असतात तर लॉ अँड ज्युडिशरी, मी देखील थोडा वेळ मंत्री राहिलेलो आहे, लॉ अँड ज्युडिशरी अशा वेळेला ताबडतोब प्रमोशन देत नाही. मागच्या प्रमोशनचा आपण रेकॉर्ड करून बघा. सगळ्या प्रमोशन्स त्यावेळेला, ज्या वेळेला तुम्ही टिंटेड असता, ज्या वेळेला तुमच्यावरती आरोप झालेले असतात, त्यावेळेला त्या आरोपातनं जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांचं प्रमोशन करत नाही. आपण कदाचित त्यांना त्यांच्या पाठीशी नाही, मी सांगतो ना, मी त्याच्या बाबतीत मी पुन्हा सांगतो, आपण मंत्री झालात,